बाजीराव पेशवा एक असा योद्धा ज्याने आपल्या अवघ्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत अखंड हिंदुस्थान हादरवून सोडला होता. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य साम्राज्यात रूपांतरित केले होते. 30 पेक्षा जास्त लढाया आणि एक पण पराभव नाही. आज आपण याच थोरले बाजीराव पेशवे यांचा इतिहास पाहणार आहोत. मोगलांनी दक्षिणेत धुमाकूळ घातला असताना मराठी सरदार निकराने लढत होते. अशा धामधुमीच्या काळात 18 ऑगस्ट 1700 रोजी बाजीरावांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बाळाजी विश्वनाथ आणि आईचे नाव राधाबाई होते. वडिलांसोबत स्वारी शिकारीत राहिल्यामुळे त्यांना लहानपणीच युद्धकला आणि राजकारणाचे ज्ञान नैसर्गिकरित्या लाभले होते. त्यांच्या असामान्य क्षमतेची दखल घेत छत्रपती शाहू महाराजांनी ज्येष्ठ सरदारांचा विरोध असताना देखील 17 एप्रिल 1720 रोजी त्यांना मराठा साम्राज्याची पेशवे पदाची सूत्रे सोपवली. बाजीराव पेशवे झाल्यावर राज्याला चारी बाजूंनी शत्रूंनी वेढले होते. यातला सर्वात मोठा धोका होता दख्खनचा सुभेदार निजाम उल मुल्क. 1727 मध्ये निजामाने छत्रपती शाहूंच्या पदावर आक्षेप घेऊन मराठी राज्यात फूट पाडण्याचा डाव टाकला. पण बाजीरावांनी हा डाव त्वेषाने धुडकावला. त्यांनी त्वरित निजामाच्या मुलखावर चाल केली. त्याच्या तोफखान्याला निरुपयोगी ठरवले आणि सैन्याला बेजार देखील केले. अखेरीस 6 मार्च 1728 रोजी मुंगी शेवगावचा तह झाला, ज्यानुसार निजामाने शाहू महाराजांचे छत्रपतीपद मान्य केले. या विजयाने बाजीरावांचे वजन दरबारात वाढले. यानंतर गुजरातच्या महसुलाच्या वाटपावरून सेनापती दाभाडे यांनी निजामाशी गुप्तपणे हातमिळवणी केली होती. ही माहिती मिळताच बाजीरावांनी गुजरातकडे कूच केली आणि 1 एप्रिल 1731 रोजी डभाई येथे झालेल्या लढाईत सेनापती त्र्यंबकराव दाभाडे यांचा पराभव केला आणि गुजरातवर मराठा वर्चस्व प्रस्थापित केले. कोकण किनारपट्टीवर जंजिराचा सिद्धी आणि पोर्तुगीज हे 2 मोठे अडथळे होते. सिद्धीविरुद्धच्या मोहिमेत जंजिरा किल्ला जरी जिंकता आला नाही तरी 1736च्या तहानुसार सिद्धीचा निम्मा मुलूक मराठा साम्राज्याला मिळाला होता आणि तिकडे पोर्तुगीजांविरुद्धच्या महत्त्वाकांक्षी वसई मोहिमेची जबाबदारी बाजीरावांनी आपला धाकटा बंधू चिमाजी अप्पा यांच्याकडे सोपवली. चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने ठाणे आणि साष्टी बेट जिंकले आणि अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर त्यांच्या पराक्रमाने 12 मे 1739 रोजी वसईचा अभेद्य किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. बाजीरावांच्या यशाचा कळस म्हणजे त्यांचे उत्तरेकडील राजकारण. त्यांनी ठरवले होते, मोगल बादशाहीच्या जीर्ण झालेल्या वृक्षाच्या फांद्यावर नाही तर थेट मुळावर घाव घालायचा, म्हणजेच थेट दिल्लीवर घाव घालायचा. मोगल सैन्याला एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी बाजीरावांनी अत्यंत वेगाने कूच केली आणि 28 मार्च 1737 रोजी अचानक दिल्लीजवळ तळ ठोकला. त्यांनी शहरांची लूट करण्याऐवजी मोगल सत्तेला आपले लष्करी सामर्थ्य दाखवून मराठी वर्चस्वाची जाणीव करून दिली आणि यशस्वी माघार देखील घेतली. या धाडसी स्वारीमुळे मोगलांची सत्ता केवळ दिल्लीच्या आसपासच मर्यादित राहिली. अशा प्रकारे निजाम, सिद्धी, पोर्तुगीज आणि मोगल यांसारख्या बलाढ्य शत्रूंना आपल्या अपराजित युद्धनीतीने नमवणारा हा थोर सेनानी सन 1740 मध्ये नर्मदा नदीच्या काठी रावेरखेडी येथे मुक्कामास असताना ज्वराच्या निमित्ताने अचानक मरण पावला. थोरवे बाजीराव पेशवे यांनी मराठा साम्राज्याची शान वाढवली आणि मराठी फौजांच्या पराक्रमाला एक नवी क्षितिजे निर्माण करून दिली. अशा या अद्वितीय योद्ध्याला आमचा मानाचा मुजरा.